10वं पद 5व्या आणि 8व्या पदांची बेरीज आणि त्याच्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी काढायची होती. त्या गणितामध्ये सामान्य फरक 5 आला होता, पण आपण चुकून अंकगणिती श्रेणी काढत असताना सामान्य फरक डी ची किंमत 3 घेतली. ते आपल्या नंतर लक्षात आलेलं आहे. तिथं डी ची किंमत 5 घेऊन ती अंकगणितीय श्रेणी सोडवायची आहे. आज आपण या ठिकाणी अजून टीएन या सूत्रावरची काही गणितं घेऊया. ती गणितं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. पहिलं गणित बघा, आयएमपी गणित आहे 50 ते 350 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? तुमचं पण लक्ष पाहिजे. चुकून एखादी किंमत आपण काढली, वेगळी किंमत घेतली तर चटकन सांगायचं. तुमचं लक्ष पाहिजे त्या सगळं. बघा, 50 ते 350 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? आता या ठिकाणी 50 ते 350 मधील 4 न भाग जाणाऱ्या संख्या, त्या संख्यांची आपल्याला यादी तयार करावी लागणार आहे. त्यासाठी इथं आपल्याला 4 ची कसोटी वापरावी लागणार आहे. आता 4 ची कसोटी काय आहे बघा, शेवटच्या 2 अंकापासून म्हणजे दशक आणि एकक स्थानाच्या अंकापासून जी संख्या तयार होणार आहे त्या संख्येला जर 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला ज्या संख्या मिळणार आहेत त्या संख्या 2 अंकी असणार आहेत. त्यानंतर काही संख्या इथं 3 अंकी असणार आहेत, कारण 50 ही 2 अंकी संख्या आहे आणि 350 ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजे या संख्या समूहामध्ये 2 अंकी आणि 3 अंकी संख्या आपल्याला येणार आहेत. तर सुरुवातीला जर आपण बघितलं 50 ला मी जर 4 न भागलं तर 50 ला 4 न निश्चेष भाग जात नाही. बाकी 0 वर आलं पाहिजे. बाकी किती वर आलं पाहिजे? 0 वर आलं पाहिजे. या ठिकाणी 50 ला 4 न भाग जात नाही, म्हणजे 50 ही संख्या या संख्या समूहामध्ये किंवा क्रमिकेमध्ये येणार नाही. आता 51चा विचार करूया. 51 5 अधिक 1 7 3 न भाग जाणार आहे. 3 न भाग जातो म्हणल्यावर 4 न भाग जात नाही, लक्षात घ्या. 51 ला फक्त 3 न भाग जाणार आहे, तिथं 4 न भाग जात नाही. आता 52 बघा, जर मी 52 ला 4 न भागलं किती येते बघा, 52 भागिले 4, 4 एके 4, 5 न 4 वजा करा, 1 उरणार, एकावर 2 घ्या, 4 एक 12. म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या मिळाली आपल्याला 52. म्हणजे 52 ला 4 न भाग जातो. म्हणून काय करूया आपण, 50 ते 350 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या अंकगणितीय श्रेणीत आहे. परवासारखं सोडवायचं गणित, काय अडचण नाही. अंकगणितीय श्रेणी आहे. मग आपण काय करूया, ती अंकगणितीय श्रेणी लिहूया. त्याला सुरुवाती संख्या 52 मिळाली. आता 4 न भाग जाणार म्हणजे 52 मध्ये 4 मिळवा, 52 अधिक 4 56 येणार. त्यानंतर 56 मध्ये 4 मिळवा 60 येणार. आता ह्या ज्या मी 3 संख्या लिहिलेल्या आहेत ह्या तिन्ही संख्येला 4 न भाग जातो. 13 चोक 52. त्यानंतर या ठिकाणी 14 चोक 56 आणि 15 चोक 60. म्हणजे 52, 56, 60 ह्या पहिल्या 3 संख्या आहेत की त्या संख्येला 4 न भाग जातो. ह्या संख्या ओळखण्यासाठी इथं आपल्याला 4 ची कसोटी वापरावी लागणार आहे. आता मला सांगा, शेवटची संख्या बघूया, 350. 350 इथं 50 आहे, म्हणजे शेवटच्या 2 अंकापासून संख्या तयार झालेली 5 आणि 0 50.
50ला काही 4 भाग जात नाही, म्हणजे 350ला 4 भाग जाणार नाही. आता 349, आता 349 मध्ये 4 आणि 9 49, 49ला सुद्धा 4 भाग जाणार नाही. बरोबर आहे. आता 348 बघा, शेवटच्या 2 म्हणजे दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक या शेवटच्या 2 अंकापासून तयार झालेली संख्या 48 आहे. म्हणजे 48ला 4 भाग जातो का बघा. या ठिकाणी 4 एके 4, 4 दुनी 8 म्हणजे 48ला भाग जातो. याचा अर्थ 348 या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. इथं आपण 4 ची कसोटी वापरलेली आहे. बघा लक्षात येते का. 348 3 अंकी संख्या आहे. शेवटच्या 2 अंकापासून संख्या तयार करायची आहे. मग शेवटचे 2 अंक आहेत 4 आणि 8, 48 झाले. 48ला 4 भागा. जर 48ला 4 भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. म्हणजे या अंकगणितीय श्रेणीतलं शेवटचं पद किती असणार आहे 348. आता मी शेवटचं का म्हणलं तर आपल्याला मर्यादा आहे 350च्या आतल्या, 350च्या पुढे जायचं नाही. बरोबर आहे का. 50 ते 350 पर्यंतच घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी या अंकगणितीय श्रेणीतील शेवटची संख्या किती येणार आहे 348. डॉट डॉट 348. तिथपर्यंत समजतंय का बघा. 4 ची कसोटी वापरायची आहे. 50 ते 250 मधील 4 भाग जाणाऱ्या संख्या शोधायला इथं आपल्याला 4 ची कसोटी वापरा. 4 ची कसोटी काय, शेवटच्या 2 अंकापासून तयार झालेल्या संख्येला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. पहिली संख्या मिळाली मला 52, 52 अधिक 4 56, 56 अधिक 60, 56 अधिक 4 60. अशा पद्धतीनं मला ह्या संख्या मिळालेल्या आहेत. आता बघा शेवटची संख्या काढायला काय केलं, 350ला 4 भाग जात नाही, 349ला जात नाही. मग शेवटची राहिली कोणती संख्या 348. या 348 मधल्या या ठिकाणी शेवटच्या 2 अंकापासून जी संख्या तयार झाली 48 त्याला 4 भाग जाणार आहे. म्हणजे शेवटची संख्या किती असणार आहे या ठिकाणी 48. 348. आता बघूया आपल्याला अंकगणितीय श्रेणी मिळाली. याच्यावरून आपल्याला पहिलं पद माहीत होणार आहे, डी फरक सामान्य फरक माहीत होणार आहे आणि या अंकगणितीय श्रेणीचं एनवं पद माहीत होणार आहे. या 3 किमतीवरनं आपल्याला एन ची किंमत काढावी लागणार आहे. आता बघा कोण सांगणार. ए बरोबर किती 52. आता ठीक आहे 4 भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे डी ची किंमत 4 येणार. काल आपण अभ्यासलेला आहे. 3 भाग जाणाऱ्या म्हटले की डी ची संख्या 3, 4 भाग जाणाऱ्या म्हणजे डी ची संख्या 4, 5 भाग जाणाऱ्या म्हणजे डी ची संख्या 5, 7 भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे डी ची किंमत 7. कारण त्या कोणत्याही 2 क्रमागत पदातील आपण जर फरक घेतला तर तो 4च येणार आहे. म्हणजे इथं डी ची किंमत किती येणार आहे 4. आता शेवटचं म्हणजे एनवा पद माहित आहे. टी एन बरोबर 348. इथं आपल्याला एन ची किंमत काढायची आहे. म्हणजे एन बरोबर प्रश्नचिन्ह, ए बरोबर 52, डी बरोबर 4, एनवे पद 348 आणि एन बरोबर प्रश्नचिन्ह. या पद्धतीनं मला 4 पैकी 3 किमती मिळाल्या. ह्या किमती मी टीएन अंकगणितीय श्रेणीचं एनवं पद या सूत्रामध्ये या किमती घालणार आहे आणि त्या किमती घातल्यानंतर समीकरण सोडवायचं आणि आपल्याला एन ची किंमत काढायची. बघा या ठिकाणी टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंस पूर्ण गुणिले जी. इथं टी एन ची किंमत आहे 348. म्हणून प्रत्येक पारीला म्हणून चिन्ह पाहिजे. 348 बरोबर ए ची किंमत 52 कंसात आपल्याला एन ची किंमत काढायची आहे. म्हणजे कंसामध्ये कोणताही बदल करायचा नाही. म्हणून कंसात मी एन वजा 1 आहे तसं लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी डी ची किंमत 4. बघा किमती व्यवस्थित ज्या मिळालेल्या त्याच घातल्यात का बघा. जर वेगळ्या किमती घातल्या असतील तर चटकन सांगायचं आहे. लक्षात येत आहे. आता काल आपण गणित सोडवलं 4 न एन वजा 1 ला गुणायचं आहे. बाकीच्या किमती आहेत अशा लिहायच्या. म्हणून 348
बरोबर 52 अधिक 4 गुणिले n चा गुणाकार 4n आणि 4 न ऋण 1 ला गुणायचा आहे. इथं चिन्ह भिन्न आहे म्हणजे गुणाकार ऋण येणार आहे. 4 एके 4 येणारे 4 ऋण असणार आहे. चिन्हाला अतिशय महत्व आहे. जर एखाद्याने इथं धन 4 दिलं तर ते गणित याच पहिला चुकणार आहे. म्हणून चिन्ह अभ्यास करताना पेपर लिहिताना एकाग्रता अतिशय महत्वाची. आपण काय लिहितोय ते बरोबर आहे का चूक आहे चटकन आपल्या लक्षात येणं महत्वाचं आहे. म्हणून मी 4 न ऋण 1 ला गुणल्यानंतर ऋण 4 येणार आहे. आता इथं 52 मधनं 4 वजा करा किती येणार म्हणून 348 बरोबर 52 मधनं मी 4 वजा केले तर किती येणार आहे 48 अधिक 4n बरोबर आहे का. 52 वजा 4 ची वजाबाकी बरोबर आली का. चिन्ह भिन्न आहे. 52 धन चिन्ह आहे 4 ला ऋण चिन्ह आहे. म्हणून मी काय केलं 52 मधनं 4 वजा केले आणि 52चं चिन्ह दिलं ती वजाबाकी आली 48 348 बरोबर 48 अधिक 4n. आता 48 जे उजव्या बाजूला आहे 48चं पक्षांतर करायचं. पक्षांतर केलं की चिन्ह बदलत आहे. पक्षांतर केलं की चिन्ह बदलत आहे. म्हणून किती येणार आहे 348 मधनं काय वजा करायचे 48 वजा करायचे. म्हणून 348 वजा 48 बरोबर 4n. जर मी 348 मधून 48 वजा केलं इथं तुझं चिन्ह भिन्न आहे. चिन्ह भिन्न म्हणले की वजाबाकी करायची. 348 वजा 48 किती येणार आहे 300 बरोबर 4n. म्हणून 4n बरोबर 300. इथपर्यंत समजतंय का बघा. प्रत्येक पायरी समजायला पाहिजे. प्रत्येक पायरी समजायला पाहिजे. इथे लक्षात. आता 4n याचा अर्थ 4 गुणिले n. मला n ची किंमत काढायची आहे. म्हणून मी काय करणार 4चं पक्षांतर इथं गुणाकारामध्ये आहे. गुणाकार असला तर काय होणार आहे पक्षांतर केल्यानंतर भागाकार होणार आहे. म्हणून n बरोबर 300 भागिले 4. बघा 4 न भाग जातो का. जर शेवटी 0 असतील तर 4 न 100% भाग जातो. कोण सांगणार n बरोबर किती ना 75 बरोबर n बरोबर 75. याचा अर्थ असा 50 ते 350 मधील 4 न भाग जाणाऱ्या एकूण संख्या 75 आहे. किती आहे 75. लक्षात येते का. अशा पद्धतीनं आपण कसोटीचा वापर करून पहिल्यांदा अंकगणितीय श्रेणी तयार करा. त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये तुम्हाला ए डी आणि एनव पद मिळणार आहे. ह्या 3 किमती एनव्या पदाच्या सूत्रामध्ये घाला आणि एन ची किंमत काढा. एन ची किंमत काढताना जिथं जिथं तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार करावा लागणार आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा चिन्हांची बेरीज वजाबाकी गुणाकार करा आणि त्यानंतर चिन्ह व्यवस्थित देऊन जर तुम्ही गणित सोडवलं तर गणित काही अवघड नाही. अशा प्रकारचं 3 4 5 7 न भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत अशा प्रकारचं गणित दरवर्षी विचारलं जाते. लक्षात घ्या. त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे गणित अतिशय महत्वाचं आहे. आता मला सांगा या गणिताचं मला पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचं आहे. कोण सांगते उद्या एका वेळी एकानं स्पीकर चालू करा. काय गणित आपलं 50 ते 350 मधील 4 न भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. किती मिळाल्या आपल्याला किती मिळाल्या 75. मग वाक्य कसं लिहायचं बघा 50 ते 350 मधील बरोबर मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या 75 आहे. अगदी बरोबर. लक्ष पाहिजे. जर चुकून किमती वेगळ्या दिल्या तर सांगायचा 50 ते 350 मध्ये 4 न भाग जाणाऱ्या संख्या एकूण संख्या 75 आहेत किंवा संख्या 75 आहेत असं लिहिलं तरी बरोबर आहे. एवढं सोपं गणित आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो जगात जेवढे विषय आहेत त्या सर्व विषयामध्ये गणिताविषय सर्वात सोपा आहे. कारण गणितालाच पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. भरपूर वेळ आहे आपल्याकडं. रोजच्या रोज सराव करा आणि त्यातनं जर काय शंका आली तर मला पटकन विचारा. पण गणिताचा अभ्यास करायचं सोडू नका. याच्या लक्षात. अशा पद्धतीनं या ठिकाणी 50 ते 350 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत
हे गणित आपण सोडवलेलं आहे. आता हेच गणित फक्त मी काय करणार आहे, 4 ऐवजी 5 न भाग जाणाऱ्या. बघा 50 ते 350 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 5चा पाडा, सगळ्यात पाडा सोपा 5चा, 5 आणि 11चा, काय अडचण नाही. बघा 50 ते 350 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, असं गणित आहे. आता 5 ची कसोटी अतिशय सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न पूर्ण भाग जातो किंवा त्या पूर्ण संख्येला 5 न भाग जातो. म्हणजे आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतील अशा संख्या आपल्याला शोधाव्या लागणार आहेत. येते लक्षात. आता 50 ते 350 मधील, बरोबर आहे का, 50 ते 350 मधील आता इथं पहिली संख्या काय येणार आहे बघा. पहिली संख्या काय येणार आहे, कोण सांगणार? ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येचे 50, त्यानंतर पुढची सांगा, पुढची 55, त्याच्या पुढं त्याच्या पुढं 60, त्याच्या पुढं शेवटची सांगा, शेवटची सांगा, ठीक आहे, शेवटची सांगा 350, 350. ठीक आहे. गणित सोडवता येईल का? हे गणित सोडवता येईल का? या पहिल्यांदा काय करायचं, अंकगणित श्रेणी तयार करा आणि अंकगणित श्रेणी तयार करून हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. येते लक्षात? येते का? गणित सोडवणार का? ठीक आहे. आता ठीक आहे, पुढचं गणित घेऊ आपण. आता काय अवघड नाही बघा. 50, 55, 60 डॉट डॉट 350. ए ची किंमत 50 घ्या, डी ची किंमत 5 घ्या, टीएन ची किंमत 350 घ्या आणि आता जसं सोडवेल तसं गणित सोडवा. नाही आलं तर मला विचारा. हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. लक्षात येते? काय अवघड नाही. 50 ते 350 मधील 5 न भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी काढायच्या आहेत. हे गणित सोडवा, काय अडचण नाही. आता या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रम, या ठिकाणी सराव संख्यामध्ये गणित आहे. ते गणित आपण याच 5च आहे ते सोडवूया आपण, काय अडचण नाही. बघा काय आहे. बघा काय हे गणित महत्वाचं आहे. 3 अंकी संख्या समूहातील पाच ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? फक्त 3 अंकी संख्या. बघा 3 अंकी संख्या समूह, नैसर्गिक संख्या पाहिजे आपल्याला. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? आता मला सांगा, 3 अंकीची सुरुवात, सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? कोण सांगताय? 100. आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999. म्हणजे 100 ते 999 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कळालं, रेंज कळाली. 100 पासून सुरुवात करायची, शेवट कुठेपर्यंत जायचं?
999 एवढ्याच 3 अंकी संख्या आहेत. म्हणजे 100 ते 999 मधील ह्या 3 अंकी संख्येतील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत. येते लक्षात? मग पहिली संख्या काय करायचं? पहिली संख्या 100. बघा इथे द्या 3 अंकी 3 अंकी नैसर्गिक संख्या संख्या 5 ने भाग जाणाऱ्या 5 ने भाग जाणाऱ्या. आता पहिली 100, दुसरी 105, 110 डॉट डॉट सांगा शेवटची 995 बरोबर 995. त्यासाठी आपण 5 ची कसोटी वापरली. लक्षात घ्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5, बघा इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे, 5. म्हणजे जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 न भाग जातो. या कसोटीचा वापर करून आपण इथं संख्या काढल्या. मला पहिली संख्या मिळाली 100, दुसरी संख्या 105 आणि शेवटची संख्या म्हणजे 995. आता कोण सांगणार मला याची किंमत? सांगा याची किंमत. ए बरोबर डी बरोबर 5 ने भाग म्हणजे डी बरोबर 5. डी बरोबर 5. 105 मधनं 100 वजा केलं तर 5 येणार आहे. आणि याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला 5 न भागणार आहे म्हणजे सामान्य फरक 5 येणार. डी बरोबर 5. TN बरोबर 995. एन बरोबर प्रश्नचिन्ह. आता TN चं सूत्र TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN आहे 995 म्हणून 995 बरोबर 100 अधिक कंस आहे तसा, कारण कंसातल्या N ची किंमत काढायची आहे, D ची किंमत 5. एकसारखी गणित आपण घेतो लक्षात घ्या. त्यामुळं फक्त किमती बदलायच्या पण गणित सोडवायची पायरी बदलायची नाही. आता काय करूया, बाकीच्या सगळ्या संख्या आहेत तसं लिहूया, फक्त 5 न कंसातल्या दोन्ही पदाला गुणायचं म्हणजे किती येणार आहे. म्हणून 995 बरोबर 100 अधिक 5N वजा 5. इथं काय करायचं आहे, 100 मधनं 5 वजा करायचे म्हणजे किती येणार आहे 95. म्हणून 995 बरोबर 95 अधिक 5N. परत काय करायचं आहे, 95 उजवीकडनं डावीकडे घ्यायचे. ज्यावेळी मी 95 उजवीकडून डावीकडे घेणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ते वजा होणार आहेत. 995 वजा 95 बरोबर 5N. आता 995 मधून मी जर 95 वजा केले तर किती येणार आहे 900 बरोबर 5N. म्हणून 5N बरोबर 900, N बरोबर 900 भागिले 5. बेडकर चौले सांग 5 किती किती 180. N बरोबर 180 म्हणजे 3 अंकी 5 न भाग जाणाऱ्या 180 संख्या आहेत. कुठनं 100 ते 999 मध्ये 3 न भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत 180. अशा पद्धतीनं या TN सूत्रावर जी जी गणिते विचारली जाऊ शकतात ती सर्व गणित आपण घेतलेली आहेत. या सर्व गणितांचा सराव करा. अशा प्रकारची गणितं अतिशय महत्वाची आहेत. आता अशा प्रकारची गणित पुन्हा सोडवावी लागणार आहेत. काय लागणार आहे, हितपर्यंत सोडवलं, यांची किंमत काढली. यांची किंमत काढल्यानंतर या सर्व संख्यांची बेरीज किती विचारतात. म्हणजे यांची किंमत काढल्याशिवाय आपल्याला त्या सर्व संख्यांची बेरीज काढता येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून काय करावं लागणार आहे, हे गणित आपल्याला पुन्हा सोडवावं लागणार आहे. ज्यावेळी आपण SL सूत्राचा अभ्यास करणार आहे तिथं सुद्धा अशा प्रकारची गणित विचारतात. काय विचारतात बघा,
50 ते 350 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्येची एकूण बेरीज किती? एकूण हा शब्द जर आपल्या गणिता उदाहरणामध्ये आला तर त्या ठिकाणी एसएनचं सूत्र वापरायचं आहे. पण इथं एसएनचं सूत्र वापरण्या अगोदर आपल्याला टीएनचं सूत्र वापरून अशा पद्धतीनं एनची किंमत काढावी लागणार आहे. आपल्याला एनची किंमत माहीत असल्याशिवाय त्या सर्व पदांची बेरीज काढू शकत नाही. म्हणून 50 ते 350 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्येची एकूण बेरीज किती? अशा प्रकारचं ज्यावेळी गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे त्यावेळी त्या गणितामध्ये पहिल्यांदा टीएनचं सूत्र वापरायचं. टीएनचं सूत्र वापरून एनची किंमत काढायची आणि त्यातलं एची किंमत, डी ची किंमत, एनची किंमत वापरायची आणि त्या सर्व संख्येची बेरीज काढायला पुन्हा एसएन सूत्र वापरायचं. बरोबर आहे का? म्हणजे 2 सूत्र वापरावी लागणार आहे. एनची किंमत काढायला टीएन आणि एकूण बेरीज काढायला एसएन. तर त्या एसएन या सूत्राचा आता आपण काय करूया? अभ्यास करूया. बघूया काय एसएन सूत्र आहे म्हणजे लक्षात येईल. बघा आता मला सांगा, या प्रकरणामध्ये 2च सूत्र आहेत. एक टीएनचं सूत्र, टी म्हणजे टर्म, कितवे पद, कोणते पद, किती पद, अशा प्रकारचा शब्द जर आपल्या गणितामध्ये आला तर तिथं टीएन हे सूत्र वापरायचं. आणि एकूण हा शब्द आला तर एसएन. आता टीएन आणि एसएन मध्ये काय फरक आहे बघा. टीएन आणि एसएन, या टीएनचा आपण अभ्यास केला. टीएन म्हणजे एनवे पद, टी म्हणजे टर्म, पदांची संख्या, कितवे पद, कोणते पद, एनवे पद, अशा प्रकारचं. टीएन म्हणजे पद, टी म्हणजे टर्म, फक्त तिथं कितवे पद, कोणते पद, एनवे पद या ठिकाणी आपण काढण्यासाठी टीएनचं या ठिकाणी सूत्र वापरणार. आता जे सूत्र आपण वापरणार आहे ते एसएन. याचा अर्थ काय? अंकगणितीय श्रेणीतील एनव्या पदांची बेरीज. एस म्हणजे सम. बघा एस म्हणजे SUM, सम म्हणजे बेरीज. कुणाची बेरीज? एनव्या पदांची. समजा त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये 4 पद असतील तर S10. समजा 10 पद आहेत तर 10 पदांची बेरीज काय येणार आहे? S10. तसंच इथं जर त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये जर n पद असतील तर त्या सर्व n पदांची बेरीज म्हणजे SN. आता समजा मला 40 पदांची बेरीज काढायची. आपल्या एखाद्या अंकगणितीय श्रेणीमध्ये 40 पद असतील तर मला जर 40 पदांची बेरीज काढायची असेल तर S40. बेरीज काढायला काय म्हणायचं? S40. S40 अर्थ काय? त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या 40 पदांची बेरीज. S50 म्हणजे काय? त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या 50 पदांची बेरीज. S100 म्हणजे काय? त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या 100 पदांची बेरीज. S12 म्हणजे काय? कोण सांगणार? S12 पहिल्या 12 पदांची बेरीज. म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये 12 पद असणार आहे आणि त्या 12 पदांचीच आपल्याला बेरीज काढायची आहे. अशा पद्धतीनं SN, S फॉर सम, सम म्हणजे बेरीज. अशा पद्धतीनं जे महत्वाचं सूत्र आहे, पहिलं सूत्र सोपं आहे टीएन. आता याच प्रकरणामधील एसएनचं सूत्र म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचं सूत्र आपण अभ्यासणार आहे. काय मुद्दा बघा आपला? अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज. बघा अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज. कंसात दिला मी SN. SN म्हणजे काय? त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज. इथं n ची किंमत 5 येणार, 10 येणार, 20 येणार, 100 येणार. आपल्याला n ची किंमत जी दिली असेल ती वापरून आपल्याला त्या अंकगणितीय श्रेणीतील सर्व पदांची बेरीज काढायची आहे. त्यालाच म्हणतात SN. बघा आता या ठिकाणी आपल्याला एकंदरीत 3 सूत्र आहेत.
त्यापैकी योग्य ते सूत्र आपल्याला वापरता आलं पाहिजे. आता पहिलं सूत्र काय बघा, या ठिकाणी याच्यामध्ये 3 सूत्र आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. पहिले पद म्हणजे T1 किंवा A व सामान्य फरक D दिले असता. म्हणजे आपल्याला काय काय दिलं असणार आहे त्या गणितामध्ये, यांची किंमत दिलेलीच आहे, यांची किंमत लागणारच आहे. यांची किंमत देणार, त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिलं पद देणार, त्या अंकगणितीय श्रेणीतील सामान्य फरक देणार. आणि जर A आणि D ची किंमत दिली असता त्या अंकगणितीय श्रेणीतील सर्व पदांची बेरीज काढायला कोणतं सूत्र वापरायचं बघा, SN बरोबर N/2 चौकडी कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 साधा कंस पूर्ण गुणिले D आणि परत चौकडी कंस पूर्ण. बघा लक्षात येते का, जर आपल्याला पहिलं पद A किंवा T1 आणि सामान्य फरक D माहित असेल किंवा दिला असेल तर त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या N पदांची बेरीज काढायला हे आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे. SN बरोबर N/2 चौकडी कंसात 2A अधिक साध्या कंसात N वजा 1 साधा कंस पूर्ण गुणिले D आणि चौकडी कंस पूर्ण. अशा पद्धतीनं या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. कधी काय दिलं असता, पहिले पद आणि सामान्य फरक आणि यांची किंमत दिली असते किंवा काढायला लागते. त्यावेळी काय करणार आपण, या सूत्राचा वापर करून गणित सोडवणार आहे. बघा हे सूत्र कधी वापरायचं आहे, कोण सांगणार मला, कोणत्या महत्वाच्या 2 किमती दिल्यानंतर हे सूत्र वापरायला कोणत्या 2 किमती द्याव्या लागणार आहेत. पहिले पद A किंवा T1 आणि सामान्य फरक D दिल्यानंतर या सूत्राचा वापर करून आपण त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या N पदांची बेरीज काढू शकतो. म्हणजे हे सूत्र चौकटीत लिहायचं. आता या सूत्रामध्ये काय काय वापरले बघा, SN काय अर्थ आहे, त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या N पदांची बेरीज. SN म्हणजे काय, त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या N पदांची बेरीज. इथं N म्हणजे पदांची संख्या, किती पद आहेत, 20 पद आहेत, 40 पद आहेत, 50 पद आहेत. म्हणजे N म्हणजे पदांची संख्या. आता A म्हणजे काय, सामान्य फरक. इथला N म्हणजे काय, पदांची संख्या. समजा इथं जो N असणार आहे तोच इथं येणार आहे. जिथं N असेल तिथं सगळ्या किमती बघा. SN समजा S12 N बरोबर 12 असेल तर S12 बरोबर 12/2 आणि इथं 12 वजा 1. लक्षात येत आहे, N म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीतील पदांची संख्या आणि D म्हणजे सामान्य फरक. अशा पद्धतीनं SN म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या Nव्या पदांची बेरीज, N म्हणजे पदांची संख्या, A म्हणजे पहिलं पद, D म्हणजे सामान्य फरक. यातल्या A आणि D च्या A, D आणि N च्या किमती दिल्यानंतर चौथी SN ची किंमत आपण काढू शकतो. अशा पद्धतीनं आता हे गणित सोडवायला आपल्याला N ची किंमत माहित पाहिजे, नसेल तर काढावी लागणार आहे. पहिलं पद दिलेलं असणार आहे, सामान्य फरक दिलेला असणार आहे आणि त्या किमतींचा वापर करून SN बरोबर N/2 चौकटी कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण गुणिले D आणि परत चौकटी कंस पूर्ण. अशा पद्धतीनं या सूत्राचा आपण वापर करू शकतो. आता दुसरं सूत्र बघा काय, जर तुम्हाला पहिले पद कंसात T1 किंवा A व शेवटचे पद कंसात TN या 2 किमती जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही त्या अंकगणितीय श्रेणीतील सर्व पदांची बेरीज काढू शकता. आता आपण गणित सोडवलं, 50 ते 350 मधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या मिळाल्या आपल्याला.
बरोबर आहे का? पहिली संख्या आपल्याला 100 या ठिकाणी 3 ने भाग जाणाऱ्या 3 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या समूहातील 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आपण सोडवल्या. या ठिकाणी पहिली संख्या 100, शेवटची 995, म्हणजे ए ची किंमत 100 आणि TN ची किंमत 995. ह्या किमती आपल्याला माहित होत्या. आपण एन ची किंमत काढली होती. एन ची किंमत माहित पाहिजेतच, दिली नसेल तर आपल्याला काढावी लागणार आहे. जर मला त्या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद आणि शेवटचं पद जर माहित असेल तर त्या अंकगणितीय श्रेणीतील सर्व पदांची म्हणजे n व्या पदांची बेरीज काढायला SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक TN. आता इथं काय वेळा n लिहितात. n म्हणजे nवं पद आणि TL म्हणजे शेवटचं पद. म्हणजे पहिलं पद आणि शेवटच्या पदांची बेरीज करायची. त्या बेरजेला n न गुणायचं आणि त्या एकूण गुणाकाराला जर 2 न तुम्ही भागलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पदांची बेरीज आपण काढू शकतो. माझ्या मते हे सूत्र सोपं आहे. जास्त बेरीज, गुणाकार आणि भागाकार या 2च क्रिया आहेत. ह्यात जास्त क्रिया कराव्या लागणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ते गणित सोडवायला 2a सूत्र वापरायचं का T1 अधिक TN सूत्र वापरायचं. दोन्ही आता मला सांगा, हे गणित हे सूत्र वापरून सुद्धा गणित येणारच आहे, उत्तर येणार आहे. पण याच्यामध्ये जास्त आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणून गणित लक्षात ठेवून पहिलं सूत्र वापरायचं का दुसरं सूत्र वापरायचं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जर ज्यावेळी फक्त पहिलं पद आणि सामान्य फरक दिला असेल, प्रत्येकात येतातच, तर तुम्ही पहिलं सूत्र वापरा. आणि जर तुम्हाला त्या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद, शेवटचं पद आणि पदांची संख्या जर माहित असेल तर या सोप्या सूत्राचा वापर करून त्या अंकगणितीय श्रेणीतील सर्व पदांची बेरीज काढू शकतो. म्हणजे या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n व्या पदांची बेरीज काढायला 2 सूत्र आहेत. पहिल्या सूत्रामध्ये 2a आणि दुसऱ्या सूत्रामध्ये T1 अधिक TN. इथं पहिलं सूत्र कधी वापरायचं? पहिलं पद, सामान्य फरक आणि DN माहित असेल तर त्या ठिकाणी पहिलं सूत्र वापरायचं. पहिलं पद, शेवटचं पद आणि n माहित असेल तर सोप्या पद्धतीनं जाण्यासाठी या ठिकाणी दुसरं सूत्र वापरून आपण गणित सोडवू शकतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी 2 सूत्राचा आपण आज अभ्यास केला. आणि तिसरं सूत्र कधी, जर दिलेल्या संख्या नैसर्गिक क्रमवार संख्या असतील, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्यांची बेरीज करायला SN बरोबर n कंसात n अधिक 1/2 या सूत्रानं आपण त्या क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. बघा, या ठिकाणी क्रमवार का असणार नाही, पण जर तुम्हाला त्या क्रमवार संख्या दिल्या असतील आणि जर त्या सर्व संख्यांची बेरीज काढा म्हटलं तर क्रमवार नैसर्गिक संख्या जर दिल्या असतील तर SN बरोबर n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2 या सूत्राचा वापर करून आपण त्या सर्व क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. अशा पद्धतीनं अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n व्या पदांची बेरीज काढायला पहिलं सूत्र आहे. जर तुम्हाला पहिलं पद, सामान्य फरक D आणि n ची किंमत जर माहित असेल तर त्या किमतीवरून त्या सर्व पदांची बेरीज काढायला SN बरोबर n/2 चौकडी कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d आणि परत चौकडी कंस पूर्ण. हे सूत्र कधी वापरायचं आहे सांगा? पहिलं कोण सांगणार? पहिलं सूत्र कधी वापरायचं आहे? कोणत्या किमती? म्हणजे पहिले नाही, पहिलं पद म्हणायचं. पहिलं पद आणि सामान्य फरक आणि यांची किंमत. आता दुसरं सूत्र कधी वापरायचं? जर तुम्हाला पहिलं पद आणि शेवटचं पद आणि यांची n आणि ठीक आहे, पहिलं पद आणि शेवटचं पद आणि यांची किंमत जर माहित असेल तर त्या ठिकाणी SN सूत्र वापरायचं. आणि त्यानंतर जर दिलेल्या संख्या क्रमवार नैसर्गिक असतील तर SN बरोबर n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण छेद 2 या पद्धतीनं आपण त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या n व्या पदांची बेरीज काढण्यासाठी या सूत्रांचा वापर करतो.
9 13 या पद्धतीनं आपण या सूत्राचा वापर करून गणित सोडवू शकतो. आता याची जी गणित आहे एस एन या सूत्रावरची गणित आपल्याला उद्या सोडवायची आहे. अभ्यास करा, शंका असली तर विचारा. हा तास इथं आपण संपूया, कारण पुढचं गणित घ्यायला आपल्याला वेळ लागणार आहे आणि उद्या फ्रेश मध्ये या सूत्रावरची गणित आपण घेऊया. घरी राहा, सुरक्षित राहा. घरी सुरक्षित राहून अभ्यास करा, शंका विचारा आणि वेळ अजिबात वाया घालवू नका. गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा आणि अभ्यास चालू करा. ठीक आहे, आपण हा तास इथं संपूया.